वेलकम टू बॅक मोनिका भुर्ले व्लॉग्स. ॲक्च्युली आम्ही लास्ट संडेला आमचा अधिक मास सेलिब्रेट केला, तर तो कसा सेलिब्रेट केला हे तुम्हाला ह्या व्लॉग थ्रू पाहायला मिळेल. आय होप की हा व्लॉग बघताना तुम्हाला अजिबात बोर नाही होणार. सो विदाऊट स्किप करता हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर कोणी ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. चला तर आपण व्लॉगला सुरुवात करूया. आज सकाळी नेहमीपेक्षा थोडं लवकरच उठले होते, कारण आज धोंडा सेलिब्रेट करायचा आहे म्हटल्यावर जेवणामध्ये थोडं काहीतरी स्पेशल बनवावं म्हटलं. तर मी आज पुरणपोळी बनवणार आहे. आधी कुकरमध्ये पाणी टाकून ते गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलं आणि इकडे चणा डाळ साफ करून घेऊन त्यामध्ये थोडं तेल टाकून ती डाळ चोळून घेतली. आता पाणी थोडं गरम झाल्यावरती त्यामध्ये डाळ टाकून कुकर लावला आणि तोपर्यंत इकडे मी पोळ्यांसाठी ना कणिक मळायला घेतली. तोपर्यंत डाळ ही शिजली. मग पुरण परतायला घेतलं. त्यामध्ये गूळ, वेलची पावडर साखरेमध्ये बारीक करून टाकली आणि थोडं जायफळ आणि मीठ टाकून पुरण परतून घेतलं आणि चाळणीने ते वाटूनही पण घेतलं. देवपूजा करायची राहिली होती तर म्हणलं ती पण आता करून घ्यावी इकडे, म्हणून देवपूजा पण पटकन करून घेतली. इकडे पोळ्या बनवण्यासाठी माझी तयारी ऑलरेडी झालेली होती, तर मग पटकन पोळ्याही बनवायला घेतल्या. सगळ्या पोळ्या बनवून माझ्या झाल्या आणि नंतर मग मी कटाची आमटी पण बनवून घेतली. आमच्याकडे हिला येळोणीची शेक असंही बोलतात. पापडही तळले आणि सोबतीलाच कांदा भजीसुद्धा बनवायला घेतले. मस्त असं जेवण तयार झालेलं. आम्ही सगळे बसून दुपारी जेवलो मस्त असं. आणि जेवण झाल्यावरती भाऊजींनी आईस्क्रीम आणलं होतं, तेही सगळ्यांनी मस्त असं बसून खाऊन घेतलं. नंतर मी, साई आणि अहो आम्हाला कपडे आणायचे होते, तेच आणण्यासाठी चाललेलो. तर दीदींना आणि मला जोडवी तर आम्ही काल केलीच होती. तर तुम्ही कालच्या जो मी ऑलरेडी एक ब्लॉग टाकला होता तर त्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. दीदींना साडीसुद्धा आम्ही घेतलेली त्याच दिवशी. आणि आज माझ्या भावाने पैसे पाठवून दिलेले की तुम्हाला जे अधिक माससाठी काय सामान लागतं ते घ्या म्हणून. तर तेच आम्ही कपडे आणण्यासाठी आता चाललेलं होतं. मला साडीही घेतली आणि किड्सवेअरमध्ये जाऊन साईला पण कपडे घेतले आणि अहोंना पण घेतले. त्यात आज आमच्या सोसायटीमध्ये एक नामकरण सोहळा पण होता, तिकडे पण मला जायचं होतं. तर मी पटकन तयार झाले, साडी वगैरे घातली, माझं बाकीचंही आवरून असं मी रेडी झालेली होती. तर तिकडे घेऊन जाण्यासाठी मी एक ब्लाऊज पीस, नारळ आणि ओटीही घेतली होती. आणि साईला ड्रेस घेतानाच ना त्या बाळाला सुद्धा, त्या बेबीसाठी एक तिथूनच मी ड्रेस आज घेऊन जायला लागणारच होता, तर तिथून एक घेतलेलाच होता. तर मी तुम्हाला ड्रेस कसा आहे ना तोही दाखवते. तर असा काहीसा होता. शर्टवरती असं क्यूट टेबी होतं आणि ड्रेसचा कपडा पण एकदम सॉफ्ट असा होता. शर्ट आणि त्यासोबतच ही शॉर्टसुद्धा असा हा सेट होता ओव्हरऑल यो. तर आता हे सगळं घेऊन मी त्यांच्या घरी चालले आणि लगेच त्यांचा कार्यक्रमही तिथे गेल्या गेल्या सुरूच झालेला होता, कारण मी ऑलरेडी थोडा लेटच जाईन म्हणलं, कारण आमच्या ही घरी कार्यक्रम होता. तर बाळ पाळण्यात घातलं त्यांनी तिथे गेल्यावरती. तर मी बाळाच्या आईला हळदी कुंकू लावून तिची ओटीही भरली आणि ड्रेसही तिच्या हातामध्ये दिला. त्यानंतर बाळाचा पाळणाही बोलायला सुरुवात केलं. ते नामकरण ठेवताना आपण पाळणा बोलतो ना, तेही बोलायला सुरुवात केला. तो असा काही. बेबी बॉयचं नेम पण त्याच्या मम्मी पप्पांनी रिव्हील केलं. तर बेबीचं नाव काय आहे हे तुम्ही तर पाहिलंच असेल, समर्थ. त्यानंतर मीही जास्त वेळ काही तिथे थांबली नाही, लगेच घरी आले, कारण आज आम्हाला पण आमचा अधिक मास सेलिब्रेट करायचा होता. तोपर्यंत दिदीही त्यांचं आवरून बसल्या होत्या. मी दिदींची ओटी तयार करायला घेतली. त्यामध्ये आम्ही घेतलेली साडी, नारळ, अक्षदा, टिकलीचं पॉकेट, सिंदूर, मेहंदीचा कोन, हे ग्रीन कलरच्या भांगड्या, लाईट कलरचा बो, क्लेचर, साडीच्या कलरलाच मॅचिंग होणारी नेलपेंट आणि जोडवी. ज्या 2-2 वाल्या जोडव्या 4 अशा असतात ना, त्या ऑलरेडी दिदीने रेग्युलर घालण्यासाठी घेतलेल्या होत्या आणि ही एक फॅन्सी जोडवी त्यांनी कधीतरी यूज करण्यासाठी घेतलेली होती. तर इथे ही ओटीची तयारी करून घेतली मी. नंतर दिदी उंबरट्याच्या बाहेर आणि हे उंबरट्याच्या आतमध्ये उभे राहून दिदींनी
आहोंच्या कपाळावरती कुंकवाचा नाम ओढून घेतला, डोक्यावरती अक्षदाही टाकल्या आणि मेन म्हणजे साखर आणि बडीशेप चारली आणि ओवाळून घेतलं. आहोंनीही दीदींना साखर आणि बडीशेप चारली आणि एकमेकांना भेटले. तर अशी आमच्याकडे पद्धत आहे बरं का. आहोंनी दीदींच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. सेम त्याच पद्धतीने दीदींनीही भाऊजींचंही औक्षण करून घेतलं. त्यांनाही एकमेकांना साखर आणि बडीशेप ही चारली आणि दोघेही भेटले. पण भेटून झाल्यावरती भाऊजींनी काही दीदींच्या पाया पडून आशीर्वाद नाही घेतला. तर तेच दीदी मला बोलतात की बघ ना, हा माझा पायासुद्धा पडला नाही. त्यानंतर मीही दीदींना हळदी कुंकू लावून डोक्यावरती अक्षदा वगैरे टाकून त्यांनाही गोड चारलं आणि ओवाळून त्यांनाही घरामध्ये घेतलं. जास्त काही नाही, पण आमच्याकडून आम्हाला जसं जमेल तसं त्यांचं माहेर पण जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्ही घातलेल्या ह्या ज्या साड्या आहेत ना, नेसलेल्या म्हणजे साड्या ज्या 2, तर त्या आमच्या सेमच आहेत. कारण लास्ट धोंड्या महिन्यात आम्ही त्या घेतलेल्या होत्या. मला माझ्या भावाने आणि त्यांना आहोंनी घेतलेले होते. आणि लास्टचा धोंडा महिना जो आम्ही सेलिब्रेट केला होता ना, तो आम्ही गावालाच केला होता. सगळेजण तिथे होते, त्यामुळे तो पण खूप मस्त सेलिब्रेट झालेला होता. त्यांची माहेरची ओटीही आम्ही भरली आणि इथे पहिला गोड घास त्यांना भरवला आम्ही दोघांनी. तर लगेच आमचा साई पण लगेच बोलायला लागला की तुम्ही आतूला घास चारला, मग मला पण चारायचा आहे, म्हणून त्याने पण आतूला एक घास चारला. नंतर भाऊजींनी पण एक घास त्यांना भरवला दीदींना. आणि साईने जो ड्रेस घातला आहे ना, तो त्याच्या आतूने त्याला घेतलाय. अधिक मासमध्ये भाच्यांचाही मान सन्मान करतात ना, सो दीदींनी पण त्याचा पाय वगैरे धुवून त्याला पण ओवळून वगैरे त्याचं पण कौतुक केलं. तर आता माझे पप्पा आणि छोटा भाऊ UPला तर असतातच, तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे ते तर कोणी नाहीच येऊ शकले. त्यात मोठा भाऊ पण इथे होता, तर तो पण UPला गेलाय काही कारणास्तव. तर म्हणून त्यांनी मला तिकडूनच पैसे पाठवले होते की जे अधिक मासमध्ये काय काय लागतं ते तुम्ही सामान घ्या आणि करा तुम्हीच आता सेलिब्रेट म्हणून. तर आम्ही कपडे वगैरे आणले होते आणि दीदींनी ते कपडे साईला आहोंना केले आणि त्यासोबतच माझी पण ओटी भरली. पण काय माहीत नाही, पण मला जसा हा अधिक महिना सुरू झालाय ना, तशी मला तर मम्मीची खूप आठवण जास्तच येत होती. नेहमी तर येतेच, पण ह्या महिन्यात जरा जास्तच येत होती. कारण मोबाईल हातात घेतला की सोशल मीडियावरती सगळ्यांचे तेच आईची ओटी, मुलीने भरलेली, जावयाचं आणि लेकीचं केलेलं कौतुक, ते पाहून तर ना खूपच वाईट वाटत होतं. कारण माझी पण मम्मी असती ना, खूप हौशी ती तर होती, तिने पण असंच आमचं आज कौतुक केलं असतं. पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट पैशाने मोजू नाही शकत आपण. जेव्हा आपलं सगळ्यात जवळचं माणूस आपल्या जवळ असतं ना, तेव्हाच त्या माणसाचं नसणं ते आपल्याला नाही सांगू शकत मी शब्दातही. असो, मी तर माझ्या मम्मीच्या जागी कोणाचीच आईची ओटी नाही भरू शकले आणि कधी भरू पण नाही शकणार असं वाटतंय. कारण माझ्या आयुष्यात जी तिची जागा आहे ना, कधीच कोणी नाही घेऊ शकत. तर आजच्यासाठी बस एवढंच होतं. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.